अयोध्येमध्ये भरत गादीवर बसला पाहिजे असा म्हणणारा एक पक्ष होता, कारण दशरथांनी तसं वचन कैकईशी विवाह करताना तिच्या पित्याला दिलं होतं. पण कुलरीतीप्रमाणे रामाचाच राज्यावर अधिकार होता, तेव्हा त्यामुळे या दोन राजपुत्रांना परिस्थितीने परस्परांचे शत्रू सहज बनवले. परंतु रामाच्या पावलावर पाऊल ठेवून भरतानं जे उदात्त वर्तन केलं त्यापुढे परिस्थितीने सपेशल शरणागती पत्करली. विवाह झाल्यापासून भरत हा आपला भाऊ शत्रुघ्नासह आजोळी राहिला होता. सुमारे 10 वर्षाच्या या ताटातुटीमुळे भरताच्या निष्पाप हृदयाची अयोध्येमध्ये कुणालाही नीटशी कल्पना नव्हती. त्यामुळे लक्ष्मण, गुह, भरद्वाज कुणालाच त्याचा विश्वास वाटत नाही. आणि म्हणून रामांना राज्य देण्याकरता आलेल्या भरताचा तो बहुतेक करून रामाचा नाश करून त्याचा समूळ काटा काढण्याकरता आला असा संशय येतो. आपल्या शुद्ध हेतूबद्दल भरत त्यांची खात्री पटवून देतो आणि मग त्याला रामाची भेट घेता येते. लक्ष्मणाला तर भरताच्या दुष्ट हेतूबद्दल खात्रीच वाटते. अयोध्येतील प्रतिकूल परिस्थिती भरताच्या लक्षात आली असेलच, पण त्यापूर्वीपासून भरताची रामाच्या ठिकाणी अनन्य भक्ती होती. रामाचे चित्र ठेवून तो त्याची पूजा करीत असे, इतका तो भावुक होता. भरताचा म्हणजे दुसऱ्याचा अधिकार पोहोचत असलेलं राज्य जसं रामाला नकोय, तसंच रामाचा अधिकार असलेलं राज्य भरतालाही मुळीच नकोय. असे दोन त्यागी उदात्त पराकोटीचे सुसंस्कृत राजांचे जीवन आहे. याला जगात कुठे तोड सापडेल का? भारतीय संस्कृती त्यांच्या उदात्त कर्मामुळे उदात्त झाली आहे. निरपराध रामावर कैकईमुळे म्हणजे अप्रत्यक्ष आपल्यामुळेच हा दुर्धर प्रसंग ओढवलाय याची भरताला अत्यंत खंत आहे. रामाचे राज्य त्याला परत देऊन टाकून आपल्या अपराधाचे अंशतः परिमार्जन करावे या निश्चयानं तो शोध काढीत रामाकडे जाऊन त्याला परत अयोध्येला आणून गादीवर बसवण्याच्या उद्योगाला लागतो आणि सहजपणे मिळालेलं राज्य सोडायला तयार होतो. वनवासाच्या पहिल्या दिवशी रामांना वाईट वाटेल हे खरे, पण ऋषींशी बोलणे झाल्यावर त्यांना आपल्या कार्याची स्पष्ट कल्पना येऊ लागते. राम राक्षसांचा संपूर्ण नाश करण्याच्या योजना आखू लागेल. त्याची महत्वाकांक्षा वाढली. आयत्या सिंहासनावर बसण्यापेक्षा सज्जनांच्या रक्षणाचे विस्तृत कार्यक्षेत्र त्याच्यापुढे खुले होते. ते आव्हान त्यांनी स्वीकारले होते. अयोध्येच्या राज्याच्या मोहात सापडून नियोजित कार्य साधणे शक्य नाही हे राम आता जाणून होते. त्यामुळे हे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणे शक्य नव्हते. म्हणून रामांना गादीवर नेऊन बसवण्याच्या भरताच्या कार्याला यश येण्याची शक्यताच नव्हती. रामांना वळविण्याचा शेवटचा उपाय म्हणून भरत रामाच्या पर्णकुटीसमोर सत्याग्रह करून प्रयोपवेशनास बसतो. राम वळत नाही, प्रतिज्ञेपासून ढळत नाही. तो उलट भरताला म्हणतो, भरता, क्षत्रियाला प्रयोपवेशनाचा अधिकार नाही. दुसरे महत्वाचे असे की आपल्या पित्याचे वचन सत्य करण्याकरिता तू राज्य केले पाहिजेस. राम पित्याच्या वचनाचा आश्रय घेतात, पण भरतही ऐकत नाही, रामही वळत नाही. अशा अवस्थेत भरत म्हणतो, मग रामा, एवढे तरी करा की आपल्या पादुका मला द्या. त्यांची स्थापना मी सिंहासनावर करतो आणि आपला प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार बघतो. तुम्ही 14 वर्ष वनवासात ज्या तऱ्हेने राहता त्याच तापसवेशात मी राहीन. तसाच कंदमुळांचा आहार घेईन, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीन, कसलेही उपभोग न घेता खाली जमिनीवर झोपेन, नगरीत प्रवेश करणार नाही आणि तुम्ही जर 15व्या वर्षाच्या पहिल्या संध्याकाळपर्यंत आला नाही तर अग्निकाष्ठे भक्षण करेन. राम त्याला होकार देतात आणि भरत माघारी येतो. रामाची वाट पाहून खरोखरच त्याने अग्निकाष्ठे पेटवली होती. तेवढ्यात हनुमंत रामाच्या आगमनाची वार्ता देतो. त्यामुळे आनंदाने तो नाचू लागतो. हनुमंताला बक्षीस म्हणून कडकडून आलिंगन देतो. राज्य अभिषेकाच्या वेळी खजिना त्यांचे स्वाधीन करताना म्हणतो, रामा, आपली ठेव म्हणून मी सांभाळलेल्या राज्याचा खजिना मी 10 पटीनं वाढवलाय, तो स्वीकारा. राम लंकेवर चाल करून जाणार आहेत हे कळल्यावर रामाच्या मदतीकरता 300 राज्यांना पाठवण्याची व्यवस्था करून सिद्धता ठेवतो. एवढे कर्तृत्व व लोकप्रियता असून 14 वर्ष ज्याने उत्तम राजकारभार चालवला तो पुढे राज्य सहन करू शकला असता. पण म्हटल्याप्रमाणे रामाचे राज्य आनंदाने तो परत देतो.
अशा निष्पाप शुद्ध अंतःकरणाच्या भरताबद्दल प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. चित्रकूटावरील रामाच्या भेटीच्या प्रसंगापासून संशयाचे वातावरण नाहीसे होऊन त्याची जागा भरताबद्दल प्रेम, विश्वास, आदर यांनी घेतली. चित्रकूट पर्वतावर सर्व आप्तेष्ट एकदा भेटून गेलेले असल्याने त्यांना ते स्थान माहिती झाल्यामुळे तेथे वारंवार येण्याची त्यांना इच्छा होणे स्वाभाविक होते. हे जाणून त्यांनी तेथे आता जास्त राहू नये अशी अगस्त्य ऋषींची सूचना झाल्यामुळे रामचंद्रांनी ते स्थान सोडून जाण्याचे ठरवले. ते पुढे निघाले. त्यांनी आता खऱ्या खऱ्या अरण्यात प्रवेश केला. यापुढे आपल्याला असे दिसेल की जे जे ऋषी रामाला भेटले त्यांनी जणू काही योजनाबद्ध रीतीने रामाला मदत केली. आपल्याला असे दिसेल की रामाच्या वनवासाला जाण्याचा कुणीही ऋषीने प्रत्यक्ष वशिष्ठांनी देखील विरोध केला नाही तर प्रत्यक्ष दशरथाला सांगून रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवणाऱ्या वशिष्ठांना कैकेयीला गप्प बसवणे कठीण होते का? पण आपण प्रारंभीच पाहिले आहे की या सर्व ऋषी मंडळींची ही योजना होती. रामचंद्र, सीता व लक्ष्मण चित्रकूट पर्वतावर राहत असतानाच्या एका प्रसंगाचं वर्णन काही रामायणातून आढळतं, पण वाल्मिकी रामायणात मात्र त्याचा उल्लेख नाही. रामचंद्र सीतेच्या मांडीवर झोपले आहेत. समोर शिकार वाळत घातली आहे. त्या शिकाराच्या आकर्षणानं एक कावळा तेथे येतो व मांसखंडावर झडप घालण्याच्या निमिषानं सीतेच्याच वक्षस्थलावर चोच मारतो. मांसावर झडप घालणे हे केवळ कारण, पण सीतेची खोड काढणे हा हेतू असतो. चोच मारल्यावर रक्ताचे उष्ण थेंब रामचंद्रांच्या अंगावर पडतात. रामचंद्र सीतेकडे दृष्टी टाकतात. भयभीत झालेली सीता प्राणभयानं उडून जाणाऱ्या त्या कावळ्याकडे अंगुली निर्देश करते. ताबडतोब रामचंद्र सर्व जाणतात. सर्वत्र सारखीच आहे, पण फरक एवढाच की पराक्रमी पुरुष जेव्हा अशांना शासन करतात त्या काळात हे प्रसंग कमी येतात व ज्या काळात दुष्टांचा शासन करणारे कुणी असतात त्या काळात हे प्रसंग फार पाहायला मिळतात. रामचंद्रांना त्या कावळ्याचा संताप येतो व ताबडतोब एका दर्भावर ब्रह्मास्त्राची प्रेरणा करून तो त्याच्यावरती सोडतात. आता कावळा पुढे व दर्भ मागे असे फिरत आहेत. प्रत्यक्ष महादेवांच्याकडे सुद्धा गेले आहेत, पण तेही त्याचे रक्षण करू शकत नाही. त्यावेळी त्याला नारद असे सांगतात, बाबा रे, ज्याने या दर्भ तुझ्यावर सोडलाय त्यालाच तू शरण जा. त्याच्याशिवाय तुझे कोणीही रक्षण करू शकणार नाही. तेव्हा कावळा परत रामचंद्रांना शरण जातो. पण रामचंद्र म्हणतात की हा ब्रह्मास्त्राने प्रेरित झालेला दर्भ निष्फळ जाणार नाही. तुझ्या कोणत्या तरी अवयवाचा बळी जाणे आवश्यक आहे. तेव्हा बोल, कोणता अवयव बळी देतोस? तेव्हा कावळा विचार करून असे म्हणतो की डोळे 2 आहेत, त्यातला एक गेला तरी चालेल. मग एका डोळ्याचा दर्भाला शिवतो व त्याचा नाश होतो. पण तेवढ्यानेही भागत नाही. रामचंद्र त्याला शाप देतात की ज्या चोचीने तू खोरी केली आहेस ती तुझी चोच विष्ठा भक्षण करेल. पण कावळा त्यावेळी उशाप मागतो. तेव्हा रामचंद्र त्याला असा उशाप देतात, मनुष्य मेल्यावर तुला पिंडदान करतील व त्या पिंडाला तुझा स्पर्श झाल्याखेरीस मृताला गती मिळणार नाही. चित्रकूट सोडल्यावर रामादिकांनी पहिला आश्रम अत्रि ऋषींचा लागलाय. या अत्रींची पत्नी अनुसया, तिने सीतेला आश्रमात नेऊन तिचा सत्कार केला. ती म्हणाली, सीते, अशा अल्पवयात पतिव्रता धर्माला जागून तू 14 वर्षाच्या अरण्यवास कंठण्यास पती बरोबर आलीस. हे पाहून फार आनंद झालाय. मला असं वाटतं की तुला काही द्यावं. इच्छित असेल ते तू मागून घे. मला वर मागता येणार नाही. विनयपूर्वक स्वरात सीता म्हणाली, अनुसे, मी क्षत्रिय कन्या आहे. क्षत्रियेचा हात दान घेण्यासाठी खाली होत असतो, तर दान देण्यासाठी तो नेहमी वर असावा असं म्हणतात. 19-20 वर्षाची सीता अनुसयेला हे उत्तर देते. ज्ञानानं, तपानं, वयानं अनुसया सीतेपेक्षा किती श्रेष्ठ आहे. तिचे सामर्थ्य एवढे की तिच्या आज्ञे वाचून सूर्य देखील उगवू शकत नाही. प्रत्यक्ष अत्रि ऋषींनी रामाला सांगताना म्हटलंय की माझी ही पत्नी महातपस्विनी अनुसया. सतत 10 वर्ष दुष्काळ पडला असताना तिने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर भोवतालच्या
10 कोसाचा परिसर जगविला होता. अशा श्रेष्ठ सती अनुसया जिच्या पतिव्रतेच्या तेज देवांनाही सहन झाले नाही, तिला सीता निक्षून सांगते की मला तुझ्याकडून वर नको. का तर स्वतःच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी व्यक्ती कितीही श्रेष्ठ असली तरी तिच्या भिडे खातर आपली परंपरा सोडणे योग्य नव्हे. एवढा बोध जरी आम्ही सीतेच्या जीवनातून घेतला तरी पुष्कळ आहे. पुढे सीता म्हणते, मागतो कोण? ज्याला काही कमी असेल तोच मागणार. रामचंद्रासारख्या पतीच्या सहवासात माझ्या जीवनात कोणतीच उणीव भासत नाही. मी तुझ्याजवळ काय मागू? राजवाड्यातून बाहेर पडताना सीतेने रामाला सांगितले होते, माझ्या लहानपणी एका ज्योतिष्याने माझे भविष्य वर्तवले होते की माझ्या दैवात वनवास आहे. त्यामुळे मी माझ्या मनाला तसेच वळण लावले. लहानपणापासून मी माझ्या पुढे सत्यवानाच्या सावित्रीचा आदर्श ठेवलाय. तेव्हा मला वनवासाला जाण्यात काहीच दुःख नाही. ही झाली राजवाड्यातली गोष्ट. ऐन तारुण्यात आणि भावनेच्या भरात मनुष्य कोणतीही प्रतिज्ञा करतो, पण परिस्थितीची झळ लागताच प्रत्यक्ष आपली येताच प्रतिज्ञेपासून ढळणारेच अधिक. इथे तर आयतीची संधी चालून आली, पण सीता स्वतःच्या निश्चयापासून जराही ढळली नाही. तिच्या उत्तराने अतिशय प्रसन्न होऊन अनुसूया म्हणाली, बाई सीते, धन्य तुझी माता, जिने तुला असे वळण लावले. तुझ्यावर मी इतकी प्रसन्न आहे की तुला काहीतरी दिल्या वाचून मला राहवत नाही. तेव्हा ही अक्षय उटी मी तुझ्या अंगाला लावते आणि ही अक्षय माला तुझ्या गळ्यात घालते. असं म्हणून ऊन, पाऊस, तहान, भूक कसलाच त्रास होणार नाही आणि राक्षस्व, हिंस्र श्वापदे यांच्यापासूनही तुझे रक्षण होईल. वास्तविक वनवासात सीतेला कित्येक गोष्टीची जरुरी भासली असती, परंतु क्षत्रियाला याचक वृत्ती शोभत नाही याची सीतेला जाणीव आहे. इथे आपल्याला प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस रामचंद्र व सीता अनुरूप वधूवर कसे हे लक्षात येतात. जो निर्धार रामचंद्रांचा तोच निर्धार सीतेचा आणि स्वतः अनुसयेने दिलेल्या आग्रहाने उटी व माला देऊन आणि तिची ओटी भरून तिला निरोप दिला. तेव्हा राम, लक्ष्मण व सीता पुढे चालू लागले. मार्ग आक्रमित असताना वाटेत विराट नावाचा एक राक्षस भेटला. त्याने सीतेला उचलून घेतले. त्याचबरोबर ती साह्याकरिता रामलक्ष्मणांना हाका मारू लागली. त्या दोघांनी राक्षसावर बाणांचा वर्षाव केला आणि जखमा झाल्या, पण तो मेला नाही. शेवटी एका बाणाने जेव्हा त्याच्या हाताचे हाड पिचले तेव्हा त्याने सीतेला सोडून दिले आणि रामलक्ष्मणांना उचलून तो जाऊ लागला. तेव्हा त्या राक्षसाला सीता म्हणाली, विराधा, तू या दोघांना सोड आणि मला मारून खाऊन टाक. म्हणजे जेव्हा सीतेवर संकट येत होती तेव्हा ती रामलक्ष्मण या दोघांना मदतीसाठी हाका मारत होती, पण जेव्हा लक्ष्मणावर संकटे आली तेव्हा मात्र ती स्वतःचे बलिदान करून त्यांचे रक्षण करून पाहत होती. भारतीय स्त्रीचा हा आदर्श आहे. स्वसंरक्षण म्हणजे केवळ स्वतःचे शरीर रक्षण नव्हे, तर स्व शब्दात ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या सर्व गोष्टींचे रक्षण स्त्रीने केले पाहिजे. कुटुंबातील व्यक्तीच्या रक्षणाकरताही तिने तत्पर असले पाहिजे. म्हणूनच रामलक्ष्मणावर संकट आलेले पाहताच सीता त्याच्या रक्षणार्थ आत्मबलिदानाला तयार झाली आहे. अर्थात रामांनी ज्या दैत्याला ठार मारले आणि तिघेही पुढे मार्ग आखवू लागले. पुढे रामचंद्रांना अनेक ऋषींचे आश्रम लागले आणि रावणाने सीतेला पळवून नेईपर्यंत 13 वर्षाचा काल रामानी आपली भार्या व बंधू याचे सव कंठलाय. आता या सर्व ऋषींनी आणि आश्रमांची माहिती सांगत न बसता मी आपल्याला महत्वपूर्ण अशा शरभंग ऋषींच्या आश्रमाची माहिती सांगणार आहे. रामायणामध्ये असे वर्णन आहे की शरभंग ऋषींच्या समोर जाताना रामलक्ष्मणांनी धनुष्याची प्रत्यंचा सोडली आहे. कारण प्रत्यंचा बांधलेली असली म्हणजे मनुष्याला ताठ राहावं लागतं आणि इथे या श्रेष्ठ ऋषींपुढे नतमस्तक होऊन गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी असं केलं होतं. शरभंगांच्या आश्रमाचे वर्णन असे आहे की या आश्रमाची अंतर्गृहे उत्कृष्ट आहेत.
त्या आश्रमात एक उत्तम घोडा जोडलेला रथ असून त्या रथात अलंकार विभूषित आणि शरीर रक्षकांनी वेष्टित असा तेजस्वी पुरुष चालू आहे. मी येत आहे असा लक्ष्मणाबरोबर रामाचा निरोप येताच शरभंग त्या पुरुषाला थांबविण्याचा आग्रह करतात. परंतु तो म्हणतो की रामाचे विशिष्ट कार्य पार पडल्याखेरीज मला त्याची भेट घेता येणार नाही. हा पुरुष म्हणजे देवराज इंद्र आहे. आपण इतर रामायणातून असे वाचतो की रावणाचे सर्व देवांना बंदिवासात टाकले आणि त्यांच्याकडून तो आपली कामेही करून घेत असे. पण वाल्मिकी रामायणामध्ये हा इंद्र आपल्या पूर्ण वैभवात लवाजम्यासह शरभंगाच्या आश्रमात आलाय. म्हणजे हा बंदिवासात नव्हता असे दिसते. रावणाने यांना जिंकले पण त्यांना अंतर्गत स्वातंत्र्य दिले होते. इतर सत्ता मात्र रावणाकडे होती. उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याकडेच संस्थानिक वैभव, नौकरचाकर, राज उपभोग हे सगळे त्यांच्या स्वाधीन. पण दरबारी असलेल्या ब्रिटिश रेसिडेंटला विचारल्याशिवाय कोणाला भेटणे, खलबत करणे, परराष्ट्राशी व्यवहार करणे, कोठे इतरत्र जाणे येणे हे त्यांना करता येत नसे. म्हणजे एक प्रकारची नजरकैद असते. सर्व काही त्यांच्याजवळ होते, नव्हते फक्त देशाचे स्वातंत्र्य. आणि ते मिळविण्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गाने जाण्याची मुभा. आणि नेमका हाच प्रकार इंद्राच्याही बाबतीत होता. म्हणून रामाला न भेटताच इंद्र शरभंगाच्या आश्रमातून परत गेला असावा. यानंतर श्रीराम सुतीक्षणांच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. आजूबाजूच्या आश्रमातील ऋषीमुनींना राम आल्याची वार्ता करताच ते श्री रामचंद्रांना भेटण्यासाठी सुतीक्षणांच्या आश्रमात आले. सर्व मंडळी आश्रमात येऊन श्रीरामांच्या बरोबर गोष्टी सुरू झाल्या. ते ऋषी म्हणू लागले, रामा, खरे म्हणजे तू आमचा राजा आहेस. असे असून तू आजवर आमचे रक्षण केले नाहीस. तेव्हा यापुढे तरी तू हे करावेस असे आमचे तुला सांगणे आहे. आम्हाला राक्षसांपासून कसा आणि किती त्रास होतो आणि त्याची किती मानवांचा संहार केलाय हे पाहिलेस आणि ऐकलेस. म्हणजे जरा रामा, तुझ्यासारखा पराक्रमी पुरुषही स्थिमित होऊन जाईल. असे म्हणून त्या ऋषींनी आपल्या आश्रमाच्या सानिध्य हाडांचा एक मोठा ढीग घालून ठेवला होता. तो रामांना दाखवला. तो पाहताच श्रीरामांची सावळी सुंदर मुद्रा संतापाने आरक्त दिसू लागली. हातात धनुष्य बाण घेऊन त्या मानवी अस्थींच्या प्रचंड ढिगाऱ्याच्या समोर उभे राहून रामांनी प्रतिज्ञा घेतली. रामांची प्रतिज्ञा होती, माझ्या हातून सज्जनांचे संरक्षण व दुष्टांचे निर्दालन होत नाही तोपर्यंत मी नगर प्रवेश करणार नाही. भारतात रामराज्य आणू म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांनी रामचरित्रातून एवढा जरी संस्कार घेतला असता तरी भारतीयांची परदेशात होणारी केवढी तरी नाचक्की त्यांना टाळता आली असती. वास्तविक राम सिंहासनाधिष्ठित राजा नाही. तो राजवैभव भोगत नव्हता. अगं तत्संबंधी कोणतेही लाभ घेत नव्हता. असे असून तत्संबंधी येणारी सर्व कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मात्र तो टाळीत नव्हता. आजच्या शासनाची अवस्था पाहिली तर सीमेवरच्या निरपराध लोकांची जी ससे होलपट शत्रू राष्ट्राकडून सतत चालू आहे तिला हे शासक जबाबदार आहेत असे स्पष्टपणे म्हणावेच लागते. श्रीरामांनी जसे येथे ताबडतोब लक्ष घालून दंडकारण्यातील ऋषींच्या रक्षणाची जिम्मेदारी घेतली केवळ स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून, तसे आजचे राज्यकर्ते करतात काय हा पहिला प्रश्न. आणि रामांनी असे केले म्हणून भरतगर मंत्री किंवा वसिष्ठ यांनी रामाला त्याबद्दल काहीही त्रास दिला नाही ही दुसरी गोष्ट. आज जर एखादा नीतिमान अधिकारी असे करू लागला तर ज्यांचे हात अनेक पापकृत्यात गुंतलेले असतात असे वरिष्ठ त्याला शाबासकी देण्याऐवजी शासनच करतील. आणि या विपरीत कृतीचे कारण एकच की आम्ही रामायणाच्या संस्कारापासून, खऱ्याखुऱ्या संस्कारापासून वंचित राहिलो आहोत हेच खरे. रामांनी प्रतिज्ञा केली त्यावेळी सीता व लक्ष्मण तेथेच होते. रामाची प्रतिज्ञा ऐकून सीता म्हणाली, आर्यपुत्र, आपण तापसवेश धारण केला आहे. तापसांचा आपण आहार घेता आणि मुखात शब्द मात्र क्षत्रिय राजाला शोभणारे ही विसंगती नव्हे का? ज्यावेळी आपण अयोध्येला जाल
तेव्हा हे कार्य करायचे आहेच. आता अरण्यवासात देखील ही भाषा कशाला? दुसरे असे की आपल्या वाटेला कोणी गेल्याखेरीज त्याला शासन करायचे नाही असेही तुम्ही म्हणाला होतात. मग या राक्षसांनी तुमची काय आगळीक केली? वास्तविक रामांच्या प्रतिज्ञेने सीतेला आनंदच झाला आहे, पण आपल्या प्रतिज्ञेचे राम तसे काय प्रतिपादन करतात हे ती पाहत आहे. कारण सीतेने विचारलेला प्रश्न कुणाही सामान्य माणसाच्या मनात उत्पन्न होणारा असाच आहे. रामांनी उत्तर दिले की, जानकी, युक्तिवाद म्हणून तुझे बोलणे योग्य आहे, पण जेव्हा एखाद्या घटकाबद्दल बोलायचे नसून तो घटक ज्या समाजाचा आहे त्या समाजाबद्दल बोलायचे असते, तेव्हा केवळ वर्तमानाचा विचार करून भागत नाही, तर भूत आणि भविष्यकालाचाही विचार करावा लागतो. ज्या राक्षसांबद्दल मी बोललो आहे त्यांचा पूर्वेतिहास आणि प्रवृत्ती याही विचारात घेतल्या पाहिजेत. म्हणजे मग ज्या लंकेच्या अधिसत्तेखाली ते उन्मत्त झाले आहेत त्या लंकेच्या राज्यात दंडकारण्यातील अनाचाराची बीजे आहेत हे आपल्या ध्यानात येते. तेव्हा सीते, अशा समाजात काही व्यक्ती सद्गुणी अगर निरुपद्रवी आहेत म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. रामांनी अशा प्रकारे सीतेची समजूत घातली आणि ते पुढे निघाले. निघण्यापूर्वी सुतीक्ष्णांना त्यांनी अगस्तींच्या आश्रमाकडे जाण्याचा मार्ग विचारला आणि म्हणाले, त्यांच्या आश्रमात त्यांची सेवा करीत राहावे अशी माझी इच्छा आहे. त्यावर सुतीक्ष्ण म्हणतात, रामा, अगस्तींच्या आश्रमात तू जरूर जा, पण तिथे फार दिवस राहू नकोस. तो आश्रम तुला राहण्यायोग्य नाही, तो फारच शांत आहे. म्हणून तू काही दिवस अगस्तींची सेवा करून पुढे जनस्थानात जा. तेच ठिकाण तुला राहण्यायोग्य आहे. म्हणजे ऋषी मंडळींनी रामाचे राहण्याचे स्थळ निश्चित केलेले आहे. शांत स्थळी त्याने राहावे असे त्यांना वाटत नाही, कारण राक्षसांचे अत्याचार प्रत्यक्ष दृष्टीला पडल्या वाचून रामचंद्र रावणाचा वध करण्याला उद्युक्त होणार कसे? कारण रावणच मुळी राक्षसांचे सामर्थ्य केंद्र होता. पुढे रामचंद्र अगस्तींच्या आश्रमात गेले. काही दिवस तेथे राहिले. इतर ऋषींच्या आश्रमातून इकडे तिकडे जाताना परवानगी घ्यावी लागली नाही. पण वाल्मिकी रामायणात असे वर्णन आहे की अगस्तींच्या परवानगी वाचून राम आश्रमाबाहेर गेला नाही. याचे कारण म्हणजे अगस्तींच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचा फार मोठा साठा होता. राम तेथून जनस्थानाकडे जायला निघाला तेव्हा अगस्तींनी त्याला एक फार दिव्य असे धनुष्य आणि बाण दिला आणि ते म्हणाले, रामा, हा जो बाण आहे तो रावणवधाचा संकल्प सोडून तयार केलेला आहे. याच्या योगानेच तुझकडून रावणाचा वध होणार आहे. अशा प्रकारे अगस्तींनी रामादिकांना निरोप दिला व राम जनस्थानाकडे निघाले. जनस्थानातील पंचवटी भागात आल्यावर मात्र रामांनी तिथे आश्रम बांधून राहण्याचे ठरवले, कारण सुतीक्ष्णांनी त्यांना तेथे राहण्यास सांगितले होते. आजपर्यंत अनेक ऋषींचे आश्रम पाहून त्यांच्याशी विचारविमर्श करून श्रीरामांना एकंदर परिस्थितीची पूर्ण माहिती झालेली होती. रामाच्या पंचवटी येथील पर्णकुटीचे वर्णन वाल्मिकी रामायणात चांगले स्पष्ट केलेले आहे. त्यात म्हटले आहे की या पर्णकुटीची वास्तुशांत करून राम तेथे राहू लागले. या पर्णकुटीला 3 दालने होती, एक स्वयंपाकघर, एक कोठी आणि एक शयनगृह. आश्रमाच्या आसमंतात वृक्षवल्लरींची दाटी होती. ऋतुमानाप्रमाणे त्यांना फळे फुले येत होती. जवळच गोदावरीचा स्वच्छ शुद्ध पाण्याने परिपूर्ण असणारा प्रवाह होता. सीतेचे मन या ठिकाणी चांगलेच रमले होते. तिथल्या पशुपक्ष्यांना तिच्या प्रेमळ स्वभावाने तिने आपलेसे केले होते. कित्येक शुकसारिका तिच्या अंगणात येऊन बसत. कित्येक मृगशावके तिच्या हातचा कोवळा चारा खाण्यास निर्भयपणे तिच्यापाशी येत. पण कालचक्र सदा फिरते राहत असल्यामुळे मानवी जीवनात सुखाची किंवा दुःखाची ती स्थिती एकसारखी टिकून राहत नाही. येथेही तेच घडले. रावणाची बहीण शूर्पणखा ही दंडकारण्यामध्ये सीमारक्षणासाठी म्हणून राहत होती. एकदा ती पाहणी करताना रामांच्या आश्रमाकडे आली आणि दुरूनच रामांना पाहिल्यावर तिने आपले पहिले भयानक रूप टाकून दिले आणि सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. एक सुंदर स्त्री म्हणून पुढे आल्यावर तिने रामांना सर्व माहिती विचारून घेतली आणि आपली सांगितली. नंतर ती म्हणाली, रामा, मी अजून अविवाहित आहे, कारण मला अनुरूप असा वरच न मिळाल्याने माझे लग्न झाले नाही. पण आता तुला पाहिल्यावर मला असे वाटू लागले आहे की तूच मला योग्य असा वर आहेस. तेव्हा आपण उभयता विवाहबद्ध होऊया.
तिचे हे भाषण राम सस्मित वदनाने ऐकत होते. आर्य स्त्रीमध्ये हे औद्धत्य नसते, पण ही राक्षसी जसे बोलताना पाहून त्यांना विस्मय वाटला होता. ते म्हणाले, माझी पत्नी ही मजजवळ उभी आहे, मी विवाहित आहे, तेव्हा मी तुझ्याबरोबर विवाह करू शकत नाही. रामा, तुझ्यासारखा सुंदर सुकुमार पुरुष आणि अशा अरण्यात काळ कंटणार या मानवी स्त्री बरोबर? वास्तविक तुला सर्व प्रकारचे सुख या वयात मिळाले पाहिजे आणि मी प्रत्यक्ष राक्षसराज रावणाची बहीण असल्यामुळे माझ्याशी विवाह केल्यामुळे तुला सर्व प्रकारचे सुखे व वैभव प्राप्त होतील. शूरपणखेने रामाला आपला मोठेपणा पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी देखील राम होकार देत नाहीत असे पाहून ती पुढे म्हणाली, माझ्याशी विवाह करण्यास या मानवी स्त्रीचे जर तुला भय वाटत असेल तर मी स्वपराक्रमाने तिला नष्ट करते, मारून खाऊन टाकते. शूरपणखेच्या या उद्गारांनी भयभीत होऊन सीता रामचंद्रांच्या जवळ सरकली. तिला आश्वासन देऊन रामांनी लक्ष्मणाला नेत्रसंकेत केला आणि शूरपणखेचे नाक कान छेदून टाकण्यास सांगितले. इतर रामायणातून आपल्याला असे वाचायला मिळते की रामांनी तिला सांगितले की माझा भाऊ अविवाहित आहे, तो तुझ्याशी लग्न करेल. तेव्हा ती म्हणाली, तो विश्वास कसा ठेवील माझ्या म्हणण्यावर? म्हणून रामांनी तिच्या पाठीवर तसे लिहून दिले. अर्थात लक्ष्मणाने तिच्याशी कशा प्रकारे धनुष्यबाणाने लग्न लावले हे आपल्याला माहीत आहे. इथे माझा भाऊ कुमार आहे असा शब्द रामांनी वापरला आहे. माझा अविवाहित याचा अविवाहित हा एक अर्थ, तर दुसरा कु म्हणजे वाईटाला मारणारा असाही होतो. त्या अर्थी कुमार असलेल्या लक्ष्मणाने शूरपणखेला शासन केले. अपमानित शूरपणखा आक्रोश करत निघाली ती सीमा रक्षणार्थ नेमलेल्या रावणाच्या अधिकाऱ्यापुढे. अपमानित शूरपणखा आक्रोश करीत निघाली ती सीमा रक्षणार्थ नेमलेल्या रावणाच्या अधिकाऱ्यांपुढे खरदूषणाकडे गेली. आपले छिन्न भिन्न अवयव त्यांना दाखवून ती म्हणाली, तुमच्या सीमेवर कोण येऊन राहिले आहे माहीत आहे का? नुसते येऊन राहिले नाहीत, तर मी रावणाची बहीण आहे हे माहीत असूनही त्यांनी माझा असा अपमान केला आहे. ते यक्कश्चित माणसांचे मुलगे, पण त्यांची एवढी मोठी आगळीक करण्याचे धैर्य? तुमचा त्यांना काहीच दरारा वाटत नाही. शूरपणखेने असे म्हणतात ते खरदूषण मोठ्या द्वेषाने रामावर चाल करून आली, पण रामाने दृढ पराक्रमाने त्यांचा नाश केला. खरदूषणाच्या सैन्यातला एक हेर त्वरेने लंकेला येऊन रावणाला त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर स्वतःच्या अपमानाने संतप्त आणि खरदूषणांच्या संहाराने दुःखित झालेली शूरपणखा रावण दरबारात बसलेला असताना त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, रावणा, अरे तू राज्य करतोस की करतोस तरी काय? राजाला सहस्र नेत्र म्हटलेले आहे, कारण तो स्वतःच 2 डोळ्यांनी पाहत नसून आपल्या हेरांच्या हजारो डोळ्यांनी पाहत असतो. पण तुझे तर हे हेर रूपी 1000 डोळे फुटले तरी असावेत किंवा मिटले तरी असावेत, नाहीतर तू इथे असा स्वस्थ चित्ताने दरबारी नृत्य गायनात गुंगून राहिला नसतास. माझे हे छिन्न भिन्न झालेले नाक, कान आणि त्या क्षुद्र मानवपुत्रांनी जनस्थानाच्या सीमेवर येऊन घातलेला धुमाकूळ तुला दिसला असता. त्यांनी खरदूषणासह सर्व सैनिकांना ठार मारले आहे, तरी तू स्वस्थ कसा? डोळ्यातून क्रोधाचे निखारे फुलवीत शूरपणखेने रावणाची निर्भत्सना केली आणि आपल्या भावाला खणखणीत प्रश्न विचारला, तू राज्य करतोस की काय करतोस? यावेळी मला मागच्या एका प्रसंगाची आठवण होत आहे. हैदराबादच्या रझाकारांचा म्होरक्या कासिम रझवी हा हैदराबाद मुक्त झाल्यावर तेथून पळाला आणि मुंबईस येऊन विमानाने पाकिस्तानला पळून गेला सुखरूपपणे, एकही बाल बाका न होता. यावर केसरीकारांनी त्यावेळच्या गृहमंत्र्यांना असाच परखड प्रश्न विचारला होता की हा रझवी हैदराबादेतून निसटला कसा? त्याला मुंबईत विमानाचे तिकीट मिळवून दिले कोणी? आणि तो सुखरूप येथून गेला कसा? तुम्ही राज्य करता की काय करता? समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अखंडते सावधपण सर्व विषयी बाळगून राज्यकर्त्यांनी कारभार चालवायचा असतो, तरच राज्ये सुनियंत्रित चालतात. नाहीतर आज या ठिकाणी फितुरी झाली, परवा त्या ठिकाणी परराष्ट्राचे हेर घुसले, असे होऊन
चारी बाजूनी शासन पोखरून निघते. शूर्पणखेने राज्यशास्त्राचे अनेक सिद्धांत सांगून रावणाला उपदेश केला. त्याला टोचून खोचून पाहिले तरी देखील तो या घटनेची दखल घेण्याच्या मनस्थितीत दिसेना. तेव्हा त्या धूर्त स्त्रीने रावणाच्या स्वभावातील कच्चा दुवा पकडला. ती म्हणाली, अरे, तुझ्यासारख्या महाबलढ्य पुरुषाची मी प्रत्यक्ष बहीण आहे हे माहीत असून देखील त्याने माझी विटंबना केली. खरोखरच मी तिकडे का गेले होते हे ऐक तर. त्या नरदेहधारी पुरुषाजवळ एक अत्यंत रूपवान स्त्री आहे. असे त्रिभुवन सुंदर लावण्य तुझ्यासारख्या सम्राटाजवळच अधिक शोभून दिसेल असे मला वाटले. त्या ठिकाणी वनात त्या स्त्रीने राहणे म्हणजे हिरकणी उकिरड्यावर पडण्यासारखे आहे. ही मात्र बरोबर लागू पडली. आता मात्र रावण खडबडून जागा झाला. ते अलौकिक स्त्रीरत्न आपण हस्तगत करायचे असे ठरवून तो मारीच नावाच्या आपल्या मामाकडे गेला. सर्व हकीकत सांगताना रावण रामाच्या पराक्रमाचे वर्णन करीत होता. त्यावेळी तो मारीच म्हणाला, बाबा रे, त्या रामाचा पराक्रम मला माहीत आहे. तो पुरा 15 वर्षाचा नव्हता तेव्हाच त्याच्या बाणांनी मी असा घायाळ झालो आहे की आज तागायत र ह्या अध्यक्षर असलेला शब्द देखील मी उच्चारित नाही. राम तर नाहीच नाही, पण रथही म्हणत नाही. तेव्हा हे काम माझ्याने होणार नाही. तेव्हा रावण परत गेला. पण दुसरा काहीच उपाय सापडेना. तेव्हा मारीच्याकडे पुन्हा येऊन म्हणाला, हे पहा, कांचन मृगाचे रूप घेऊन सीतेला भुलवण्याचे काम जर तू केले नाहीस तर मी तुला प्राणदंडाची शिक्षा देईन. रावणाला वाटले, प्राणभयाने हा आपले काम करायला तयार होईल. मारीच तयार झाला त्याचे काम करायला, पण प्राणभयाने मात्र नव्हे. त्याने विचार केला, काम न केले तर रावण जीव घेणारच आणि मृगरूप घेतले तरी रामबाणांनी आपण प्राणाला मुकणारच. तेव्हा मरायचे तर रावणाच्या हातून कशाला, त्यापेक्षा रामाच्या हातून आलेले मरण चांगले. अशा विचाराने तो कांचन मृगाचे रूप घेऊन रावणाचे काम करायला सिद्ध झाला. रावण त्याला घेऊन त्या ज्या पर्णकुटीत राम राहिले होते तिच्या समीप आला आणि स्वतः दूर दाट वृक्षरावजीत लपून मारीचाला म्हणाला, ही त्यांची पर्णकुटी. तिच्या आसपास हिंडून बागडून तू सीतेला भुरळ पाडायचीस. पुढे काय करायचे ते माझे मी पाहून घेईन. पर्णकुटी बाहेर राम बसले होते. आसपास लक्ष्मण कुठेतरी होता आणि अंगणातल्या केळीला फळे लागण्याचा समय नजीक आल्यामुळे काय हे पाहण्यासाठी सीतामाई केळी जवळ उभी राहून कौतुकाने तिचे निरीक्षण करीत होती. इतक्यात थोड्याच दूरवर झगमगीत रेषेसारखे वेगाने काहीतरी गेल्यासारखा तिला भास झाला. प्रकाशाचे निवारण करण्यासाठी डोळ्यापुढे आडवा हात धरून ती लांबवर पाहू लागली. आणि काय आश्चर्य, समोरच्या टेकडीवर एक सोनेरी रंगाचा हरिण चढत होता. लगबगीने रामाजवळ येऊन ती म्हणाली, नाथ, तो हरिण पाहिला का? रत्नखचित भरजरी वस्त्रासारखे त्याचे अंग उन्हात चमकते आहे पहा कसे. सीतेने निर्देश केलेल्या दिशेकडे राम विस्मयचकित होऊन पाहू लागले. त्यांचे संभाषण ऐकून लक्ष्मणही जवळ येऊन पाहू लागला आणि इतक्यात तो झळझळीत सोनेरी कांतीचा हरिण उड्या मारीत टेकडी उतरून आला सुद्धा. तो त्यांच्या समोरून दाट अरण्याकडे पळत होता. तो दृष्टीआड झाल्यावर सीता स्त्रीसुलभ उत्साहाने रामांना म्हणाले, आर्यपुत्र, मला त्या हरणाचे फारच कौतुक वाटते. इतकी हरणे माझ्याजवळ आहेत पण असा एकही नाही. आपण तो मला आणून द्या ना. जिवंत सापडला तर छानच, पण नाही सापडला तर मारून आणला तरी चालेल. आपण त्याचे कातडे काढून घेऊ. आपल्या पराक्रमाची खूण म्हणून मी त्या अयोध्येला घेऊन जाईन. आता वनवासाचा आपला थोडाच काळ शिल्लक राहिलेला आहे. तिला निरुत्साही करण्याचे श्रीरामांच्या जीवावर आले तरी देखील ते म्हणाले, अगं, असा सोन्याचा हरिण असणे शक्य तरी आहे का? तो एखादा राक्षस असेल आणि हरिणाच्या रूपाने टेहळणी करण्यासाठी आला असेल. पण सीता आपला हट्ट सोडायला तयार नव्हती. तेव्हा रामांनी विचार केला की तो राक्षस असला तरी त्याला मारलेच पाहिजे आणि हरिण असेल
तर ठीकच झाले आणि आपले धनुष्य घेऊन व बाणभाता पाठीस बांधून ते निघाले. मात्र निघताना त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की बंधू लक्ष्मणा, तू इथे जानकीच्या रक्षणार्थ राहा. माझ्या अनुज्ञेवातून येथून हलू नकोस. इतर रामायणातून असे लिहिले आहे की सीता म्हणाली, मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवण्याची इच्छा आहे, म्हणून मला ते हवे आहे, किंवा ते पाहिल्यावर माझे दीर जावा माझा हेवा करतील, म्हणून त्यांना खिजवायला मला ते हवे आहे. पण वाल्मिकी रामायणात मात्र स्वतःच्या वस्त्रप्रावरणांच्या हव्यासापाठी तिला ते मृगाजीन हवे होते असे लिहिलेले नाही, तर आपल्या पतीच्या पराक्रमाची खूण म्हणून ती नेऊ इच्छित होती. स्त्रीचे वैशिष्ट्य हेच आहे, पतीच्या पराक्रमातच ती भूषण मानित असते. आणि म्हणूनच मी हे आपल्या सभागृहात ठेवी, माझ्या सासूबाई त्यावर आसनस्थ होतील, अशा प्रकारे तिने आग्रह धरल्यावर मग श्री रामचंद्र निघाले. लक्ष्मण रामाला अडवून विचारतो आहे, रामा, अहो सुवर्णमृग असतो यावर आपला विश्वास बसला तरी कसा? हा सुवर्णमृग नाही. मी रोज ज्या वेळेस फळे आणायला जातो त्यावेळेस हे राक्षस वेगवेगळ्या प्रकारची मायावी रूपे घेऊन येतात आणि क्षत्रिय राजे मृगये करता ज्या वेळेस त्यांच्या मागे लागतात त्यावेळेला अरण्यात एकांतात नेऊन आणि आपले खोटे रूप टाकून देऊन आपले पहिले रूप प्रगट करतात आणि अशा युक्तीने राजांचा संहार करतात. तेव्हा हा मायावी मारीच आहे हे मला माहीत आहे, दुसरे कोणीही नाही. आपण काही जाऊ नये. आता आपण काही जाऊ नका म्हटल्यावर रामचंद्र म्हणतायत, लक्ष्मणा, सीता म्हणते त्याप्रमाणे हा सुवर्णमृग असेल तर तिच्या म्हणण्याप्रमाणे तो आणून देणे हे पती या नात्याने माझे काम आहे. आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे तर मृग नसून जर राक्षस असेल तरी सुद्धा मला गेले पाहिजे, कारण सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात मी वचनबद्ध झालोच आहे की सज्जनांच्या रक्षणाकरता या दुष्टांचे निर्दालन मी करीन म्हणून, आणि त्याकरता मला जायलाच हवे. त्याच्या पाठोपाठ सोड मला लक्ष्मण, मी जातो, पण जाताना एक महत्वाची गोष्ट सांगून जातो आहे की आता हा जो पंचवटीचा भाग आहे हे रणांगण आहे, आश्रम नाही, आणि या रणांगणावर 2 पक्ष सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे मी इथून आश्रमातून गेल्यानंतर कोणताही प्रसंग आला तरी सीतेला एकटीला टाकून तू इथून कुठे जाऊ नकोस. रामचंद्रांनी लक्ष्मणाला असे बजावून सांगितले आणि ते त्या सुवर्णमृगाच्या पाठोपाठ गेले. सुवर्णमृगाचे मागे रामचंद्र गेले आणि इकडे सीता व लक्ष्मण त्याच्याविषयी चर्चा करीत अंगणात उभे होते. झाडांच्या छाया हळूहळू लांबवर पसरत होत्या. तिकडे त्या हरणाने उड्या मारी इकडून तिकडे तिकडून इकडे असे पळत पळत रामाला खूपच दूर नेले. रामांच्या मनात त्याला जिवंत धरावे असे होते, पण फार प्रयत्न करून तो हाती लागे ना तेव्हा रामाने निश्चय केला की आता याला धरण्याचा प्रयत्न सोडून याच्यावर शरसंधानच करायचे. त्यांनी भात्यातून बाण बाहेर काढला. त्या मृगाने मग क्षणमात्र मान मुरडून रामाकडे पाहिले आणि रामाच्या सारखा स्वर काढून तो जीवाच्या एकांताने ओरडला, हे सीते, हे लक्ष्मणा, धावा धावा. आणि त्याचे शब्द हवेत विरण्यापूर्वी रामांच्या अमोघ बाणाने त्याचे पंचप्राण पंचत्वात विलीन झाले होते. अखेरच्या क्षणी सुद्धा मारीच्याने स्वामी कार्य करता करता देह ठेवला. इकडे आश्रमात सीता आणि लक्ष्मण यांच्या कानी अर्थ शब्द पडताच दुःखद गदगद स्वरात सीता म्हणाली, भाऊजी, स्वामींच्या प्राणावर काही संकट ओढवले आहे खास. आजचा आपला कथाभाग संपलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.